गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. काल नमिता अजिंक्य गेले आणि आम्हाला त्यांची खूप कमी जाणवली. आज वेळ होती राहुल, आनंद आणि सायलींची जाण्याची. आम्ही त्यांना खूप मिस करणार होतो. 20 साल पहले ये औरत अपने घर से निकलते वक्त रो रही थी. दुःखाचे आणि आनंदाचे अश्रू आहेत असं म्हणत मी वहिनीची टेर घेतली. ओवी जेवढं प्रेम तिच्या मामांवर करते त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं प्रेम ती तिच्या मामींवर करते. दे आर हर आयडॉल्स यु नो. इथे माधवी काकू आणि तिच्या जवळ असणारा चाकू याचे किस्से काका आणि राहुल आम्हाला सांगत होते. वरच्या बॅगांमध्ये नाही पण ती काही बदलत नाही. तिला मे बी तिला खराब झालेले चाकू तिकडे टाकायचं आवडत असेल की घरच्या डस्टबिन मध्ये कशाला टाका, एअरपोर्टला टाकूया. हसत खेळत 2-3 दिवस कुठे निघून गेले कुणालाही कळत नव्हतं. वर्षभराच्या दिनक्रमामुळे येणारा शीण कुठच्या कुठे पळून गेला होता. पण शो मस्ट गो ऑन असं म्हणत सगळ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला होता. औरत ने मेरे भाई को आज काम पे लगाया है. वो आज बनाने वाला है कॉफी. किचन मध्ये खाण्याव्यतिरिक्त पहिल्यांदा काहीतरी बनवण्यासाठी आलेला या व्यक्तीला नीट लक्ष देऊन बघा. हे आहे दूध. एवढ्यात होऊन जाईल म्हणते बघ. ते चमच्याभर दुधाची मंदार कशी कॉफी करणार होता ना हे तर मला बघायचंच होतं. त्यानंतर मी, विशाखा वहिनी आणि कृतिका आम्ही वॉक केलं आणि भरपूर गप्पा मारल्या. ओवीनं टवटवीत अशी फुलं निवडून आणली आणि त्याचा देवाला सुंदर हार केला. आणि मग माझी सुरू झाली वहिनी बरोबर मस्ती. गौर से देखो इस औरत को. कल तक ये औरत सुबह 5 बजे किचन में बैठती थी और आज 12 हो गए तब ये उठी है. ये औरत जो 2 दिन नाटक कर रही थी एक अच्छी बहू होने का, इसका पर्दाफाश कर दिया है आज हमने हमारे चैनल पे. आज महालक्ष्म्यांना नैवेद्य दाखवायची आणि आरती करण्याची मानाची जबाबदारी होती माझ्यावर. गौर से देखो इस जाऊ को. इथे माझी साधी भोळी विशाखा वहिनी माझ्या स्टाईलनी माझीच खेचत होती. ते ऐकून मला तर एवढं हसायला येत होतं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून केली महालक्ष्म्यांची आरती. हारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी. अमृता हसले पाहिजे म्हणून नाही करते, मला खरंच टेन्शन येतं. ओवीला अमृताच्या मागे डबल सीट बसून मठात जायचं होतं आणि मला तर फार भीती वाटत होती. मंदारला म्हटलं अरे तू त्यांच्या पाठीमागेचा, पण मंदारचा स्पीड तर ए थांब ओवी, ओवी थांब, यांना येऊ दे. गुड मॉर्निंग. सो आज गौरी विसर्जनाचा दिवस आहे आणि आम्ही सगळे जातोय मठात दर्शनाला. आणि ओवी आणि अमृता पुढे गेलेले आणि हे काका लक्ष्मी असताना दार बंद ठेवू नये म्हणून घरात आहेत. ते आता खूप मजा करतील इकडे. हो ते मी बघितलंच कपाट बघून. तू आमच्यावर पहिल्यांदा येतेस ना पाणीपुरी खायला? या आणि आज सलग 3रा दिवस आहे आम्ही पाणीपुरी खायला येतोय. लोकांना वाटेल घरी अन्न बनवतोय की काय. आणि या एका गोष्टीसाठी मी परत आली आहे खस्ता. काय तुमच्या पानसट गप्पा झाल्या? ओ माय गॉड. इथे मी दादाला म्हणाले, दादा एवढ्या वेळा तू कुणाही समोर हात पसरले नसशील ना. तर मंदार म्हणाला मी पण. वा मज्जा मज्जा. तो इस चीज के लिए हम अगेन फिर से एक बार आए. पूरी मत खा जा कमीने. आउट ऑफ द वर्ल्ड बेटर देन पानीपुरी. वर्थ है. याच्यासाठी आम्ही 3ऱ्यांदा आलो. तसा महिनाभराचा किराणा पण 1 रुपयांचा नसतो. 1 रुपयांची ह्या लोकांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खाल्लेली आहे. इथे एकमेकांना लॉलीपॉप भरवणाऱ्या वेद आणि अंशितामध्ये घरी गेल्या गेल्या सुरू झाला वाद.
आरती कोण करणार या विषयावर. मूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. दरवेळी जेव्हा आम्ही गावी जातो दादा वहिनींनी आणि काका काकूंनी सगळी तयारी केलेली असते, त्यामुळे त्यांना हे सगळं असेंबल करायला किती वेळ लागत असेल याची कल्पना आम्ही कधी केलीच नव्हती. पण यावेळी जेव्हा आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत होतो तेव्हा हे सगळं डिसमेंटल करण्यात, एकत्र करून वर ठेवण्यात खरंच किती परिश्रम लागतात याची आम्हाला अनुभूती आली. एवढा फुलोरा करण्यात या 2 महिलांनी लावले पूर्ण 6 तास. बघा हाच फुलोरा आता किती जण खाणार बरे. ध्यान से देखिए इस मर्द को. रात को 11 बजे इसमें आता है जोश, लेकिन सुबह से ही होता है ठंडा. त्या बाईकडे उद्या होता पण ध्यान से देखिए इस औरत को. रात के 11:15 बजे बना रही है अपने ननद के लिए घी. वही ऐसा भी तेरी ऐसी और ध्यान से देखिए इस औरत को. ये गेला पूरा हफ्ता सिर्फ साबुदाना खिचड़ी खा रही है. वरती जायचं मला त्याच्यावर बाई मोजलेले मी ते 2 कमी आहेत कुठेतरी. मंदारचं प्लॅनिंग होतं फॅक्टरीत घेऊन जायचं. काय बोलता ऐकलं का दादा. तो बोलला होता का ऍक्च्युली. हे पूर्ण काम बघून मी निश्चितपणे सांगू शकते हे 2 माणसांचं काम नव्हतं आणि नितीन दादा आणि मंदारने ते खूप व्यवस्थितपणे पार पाडलं. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. हॅट्स ऑफ दादा, हॅट्स ऑफ. नितीन दादाची मेहनत बघून ओवीला त्याचं फारच कौतुक वाटत होतं. मग तिनं नितीन दादाला आणि मंदारला भरवला गुलाबजाम. वहिनी नको नको म्हणत होती पण मग दादांना भरवल्यावर तिने खाल्ला. चालू द्या दिवसपर्यंत. गौर से देखिए इस औरत को. ये महिला ना खुद सोती है ना दूसरों को सोने देती है. रात के बजे है 12 पर इनका नहीं हुआ है काम खत्म. क्या ये है स्लो या जानबूझकर करती है देर. जाने के लिए देखिए हमारा अगला एपिसोड. गौरी गणपतींना गावी येण्याचा माझा हा प्रवास गेल्या वर्षीपासून सुरू झाला. जसं आजीनं दिलेलं लोणचं आपण वर्षभर पुरवून खायचो तसंच या आठवणी मला वर्षभर पुरतील आणि मग पुढच्या वर्षी आठवणींचं नवीन लोणचं टाकायला मी परत येईन. आता परतीचा प्रवास सुरू करतेय. हा व्लॉग मी इथेच संपवते. पुढच्या व्लॉग मध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.